Ha. Today we shall discussing more about in this third uses of dimensional analysis. What is the third dimensional uses of dimension analysis? Here given to find the conversion factor. Conversion factor म्हणजे एकातून दुसऱ्यात बदल होताना जो काही फॅक्टर लागतो तो कन्व्हर्शन फॅक्टर फाइंड करायचा आहे. कोणामध्ये? बिटवीन द युनिट ऑफ द सेम फिजिकल क्वांटिटी. एखादी सेम फिजिकल क्वांटिटी घ्यायचा आहे आणि त्यांचे डिफरंट युनिट घ्यायचे इन टू डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट. दोन सिस्टीम मधलं कन्व्हर्शन फॅक्टर हे शोधून काढायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल एक उदाहरण देतो मी. आता आपण भारतातून जर नेपाळमध्ये जात असेल तर आपल्या भारताचे समजा 10 रुपये असतील तर नेपाळमध्ये गेल्यानंतर तिकडचं कन्व्हर्शन 15 रुपये होतात. म्हणजे 5 रुपयाचा जो डिफरन्स आहे तो कन्व्हर्शन फॅक्टर आहे. किंवा नेपाळमधून आपल्या भारतात येताना तिकडून 15 रुपये जर घेऊन येत असाल नेपाळचे तर आपला भारत सरकार काय देणार आहे? 10 रुपये देणार आहे. म्हणजे हे कन्व्हर्शन फॅक्टर आहेत. तसंच या ठिकाणी आपल्याला एखादी फिजिकल क्वांटिटी घ्यायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल फिजिकल क्वांटिटी आपण इथे घेतलेली आहे. काय घेतली बरं? कोणती घेतलेली आहे? फोर्स घेतलेली आहे. आता फोर्सचे दोन आपण काय घेऊया? युनिट्स घेऊया. डिफरंट सिस्टीम. आता डिफरंट सिस्टीम मोस्टली आपण यूज करतो इथे SI सिस्टीम म्हणजेच ती MKS असते आणि CGS सिस्टीम. मग आता फोर्स आपण SI सिस्टीम मध्ये त्याचं युनिट काय असेल? न्यूटन आहे. हा, इथे न्यूटन दिलंय. आणि CGS मध्ये काय असेल? डायन असेल. आता इथे तुमच्या वहीमध्ये करेक्शन करायचं आहे. इथे जे न्यूटन दिलेलं आहे, न्यूटन पूर्ण अक्षरात लिहिलेलं आहे. म्हणजे त्याची सुरुवात कशी पाहिजे? स्मॉल लेटर पाहिजे. आता ह्या काही चुका असतात ते आपण कन्सिडर करून आपली दुरुस्ती करायचं आहे. असो, तर मग SI युनिट हा न्यूटन आहे आणि CGS युनिट हे डाईन आहे. कुणाचं आहे हे? कुणाचं आहे? फोर्सचा आहे. हा, त्याच्यानंतर काय करायचं? आपण असं इक्वेशन लिहायचं. आता कुठलेही तुम्ही फिजिकल क्वांटिटी निवडा नंतरच्या वेळेस. आता मी काय लिहिलं पहा इथे, एन. एन म्हणजे न्यूटन. न्यूटन इज इक्वल टू एक्स डाईन केलंय बघा. एक्स दिसतंय का? हे एक्स दिसतं का? हा, तर इथे मी काय केलेलं आहे? एन इक्वल टू एक्स डाय. म्हणजे यांची किंमत अशी आहे की डाईनला बॅलन्स होण्यासाठी एक्स हा पासिंग घालावा लागतो. बरं, तुम्हाला हे अनुभव आहे का? बघितलंय का? एखादा विक्रेता तराजू वगैरे घेऊन येतो आणि विकत असताना त्याचा तराजूचा बॅलन्स अनबॅलन्स्ड असतो. तर अनबॅलन्स्ड असल्यानंतर तो एका बाजूला काहीतरी बांधलेला असतो, म्हणजे पासंग बांधलेला असतो. असं बघितलं असेल तुम्ही. आणि तो कॉन्स्टंट असतो. म्हणजे तो तराजू बॅलन्स होत नाही. दोन्ही पारडे ज्यावेळेस बॅलन्स होत नाही त्यावेळेस जे पारडं वर जातं त्या पारड्याला काहीतरी एक वेट बांधतो आणि त्याला बॅलन्स करतो. करतोय की नाही? बघितलंय का कुठे? तसं इथे बॅलन्स करण्यासाठी एन आणि न्यूटन आणि डायन हे बॅलन्स नाही आहेत, ही इक्वल टू नाही आहेत. पण ते इक्वल टू करण्यासाठी आपण इथे काय घेतलेलं आहे? एक्स घेतलेला आहे. म्हणजे एन इक्वल टू एक्स डायन घेतलेला आहे. हे इक्वेशन नंबर 1. असं कुठलीही तुम्ही फिजिकल क्वांटिटी घ्या नंतर या टाईपनं करायचं आहे. त्याचे SI युनिट आणि डायमेन्शन आणि इथे एक्स एक फॅक्टर घ्यायचा आहे आणि त्या फॅक्टरची किंमत काढायची आपल्याला. टू फाइंडिंग कन्व्हर्शन फॅक्टर.
हा एक्स आहे. मग आता काय करूया, नेक्स्ट स्टेप, वी कॅन राईट डायमेन्शन. मग डायमेन्शन लिहिताना कसं लिहिलं आपण बघा, इथे इथे कसं लिहितोय आपण, इन ब्रॅकेट मध्ये कसं लिहिले बघा. डायमेन्शन काय फोर्सचे, एल रेस टू वन, एम रेस टू वन, टी रेस टू -2. दोन्ही साईडला तेच डायमेन्शन लिहिले पहा. हा, आता इथे काय केले, हा न्यूटन एस आय युनिट आहे, इथे बेसला एस आय लिहिलं, आणि हा डाईन आहे म्हणून इथे आम्ही सीजीएस असं लिहिलं, आणि हे एक्स फॅक्टर इथे लिहिलेलं आहे. बरोबर आहे. हा, लक्षात आलं. तर आम्ही काय केलं, फक्त इथे डायमेन्शन लिहिलं, फोर्सचे डायमेन्शन लिहिलं, एक बाजू एस आय युनिटचे आणि दुसरी बाजू सीजीएस युनिटची आहे. पण ते बॅलन्स करण्यासाठी आम्ही काय केलेलं आहे, या ठिकाणी एक कन्व्हर्शन फॅक्टर एक्स ठेवलेला आहे, आणि त्या एक्स ची किंमत काढायची आहे मला. हा, आता पुढे काय केलं, इन केस हा एल जो आहे तो एसआय युनिट मध्ये कशात मोजतो आपण, मीटर मध्ये मोजतो, आणि एम म्हणजे मास आहे तो कशात मोजतो आपण, किलोग्रॅम, आणि सेकंद कशात मोजतो, टी सेकंद मध्ये मोजतो आपण, आणि त्याचा सेकंद रेस टू -2 असं लिहिलेलं आहे आपण. सेम वे इथे सीजीएस पद्धतीत किमती लिहायची. एल वी कॅन मेजर इन सेंटीमीटर, हा, एम मास इज मेजर इन 1 ग्रॅम, and t is 1 second raised to -2. बरोबर आहे. पण न विसरता हे एक्स इथे घेतलेलं आहे ना. हो. आता पुढच्या स्टेपला काय केलं पहा, पुढची स्टेप काय केली, पुढच्या स्टेपला त्यांच्या किमती ठेवलेल्या आहेत, त्यांच्या किमती ठेवलेल्या आहेत. कशा ठेवल्यात पहा. आता 1 मीटर म्हणजे काय, 1 मीटर म्हणजे काय, हा, 100 सेंटीमीटर, आणि 1 kg म्हणजे काय, 1000 ग्रॅम, आणि सेकंदचं सेकंदच, त्याचं काही नाही आहे. त्याच पद्धतीनं इकडे वरच्या किमती आपण ॲज इट इज ठेवू शकतो या ब्रॅकेटमध्ये पुढच्या. मग आता पुढे काय केलंय पहा, एक्स ची किंमत काढायची आहे मला. कोणाची, एक्स ची किंमत काढायची आहे, म्हणून एक्स इथेच ठेवला, आणि हे जे ब्रॅकेट आहे इंटू मल्टिपल विथ एक्स, तो बरोबरच्या पलीकडे घेऊन गेला तर काय होईल, डिवाइड होईल, इथे आला. म्हणजे हा एक्स इथे आहे, आणि ही बाजू मल्टिपल असलेली बाजू विथ एक्स बरोबरच्या पलीकडे जाताना डिवाइड होतो. बरोबर आहे. हा, मग आता इथे काय करा, या दोघांचा विचार करा, सेम क्वांटिटी सेम युनिटचा विचार करा, हे कॅन्सल होतील. मग आता इथे काय लिहू शकतो, वरती 100 सेंटीमीटर आहे, म्हणजे इथे काय लिहू शकतो, 10⁻². हा, सेंटीमीटर सेंटीमीटर कॅन्सल होईल, आणि इथे 1000 आहे, 1000 आहे, 1000 ला 10⁻³ ग्रॅम ग्रॅम कॅन्सल, आणि सेंटीमीटर सेंटीमीटर कॅन्सल, आणि हे क्वांटिटी तर पूर्ण कॅन्सल झाली. राहिलं काय आपल्याकडे, 10⁻² प्लस 10⁻³. मग आता या दोघांची बेसची बेरीज आहे, तर घातांकाची काय होईल, बेरीज आहे का गुणाकार, गुणाकार आहे. हा, हे इथे चुकलंय तुमच्या नोट्स मध्ये, हे करून घ्या, तुमच्या नोट्स बाजूला ठेवत राहा. तर तिथे काय करायचं आहे, इंटू करायचं आहे.
मग ज्या वेळेस बेस सारखे असतील आणि त्यांचा गुणाकार असेल तर त्यांच्या घातांकाची काय होते? बेरीज होते. हा, ऍडिशन होते. तर इथे एक्स ची किंमत किती आलेली आहे? एक्स 10⁵ आलेली आहे. बरोबर आहे. हा, 5 आहे. 10⁵ नाही. टू मल्टिपल होत नाही. हे बघ, बेस सारखा जर असेल 2+3 म्हणजे घातांकाची बेरीज होते. इथे जर दोघात गुणाकार असेल तर या ठिकाणी घातांकाची बेरीज होते. हे लक्षात ठेवा, घातांकाचे नियम लक्षात ठेवा. तर किती आलं? धनश्रीला कन्फ्युज झालं वाटतं. नाही नाही, हे लक्षात घे. इथे काय केलं, इथे चूक काय झाली, हे इंटू पाहिजे पहिली गोष्ट. मग या दोघांचा गुणाकार आहे आणि बेस 10 आहे, तर त्यांचा घातांक काही का असेना त्यांची बेरीज होते. आणि जर समज दोन संख्यांचा भागाकार असेल आणि ते सारख्या असतील तर त्यांच्या घातांकाची वजाबाकी होते. हे रूल आहे. हे घातांकाचे रूल तुम्ही 7वी-8वीत शिकलेला आहे, ते परत बघा. बर, आता ही किंमत कुठे पुट करायचं आहे? इथे पुट करायचं आहे. पुट इन इक्वेशन 1. तर मला सांगा ही किंमत किती येईल हो? बोला फटफट. बरोबर, मेतलने बरोबर सांगितलेले आहे. मेतलच ना? काय? बर, ठीक आहे. तर इथे जे दिलेलं आहे 10⁻⁵ केलेलं आहे. थोडस करेक्शन करा. काय करेक्शन करावं लागेल? आपली ही किंमत प्लस आहे, 10⁻+5 आहे, तर इथे 10⁻+5च ठेवायला पाहिजे. तर इथे मायनस आलेला आहे, ही थोडीशी चेंज करा. तर आपण कन्व्हर्शन फॅक्टर फाइंड केलं. हे कन्व्हर्शन फॅक्टर फाइंड आउट केलेलं आहे. तर न्यूटन मधून डाईन मध्ये जर जायचं असेल तर डाईनशी मल्टिपल किती झाला पाहिजे? एक्सच्या ऐवजी किती झाला पाहिजे? 10⁻5 झाला पाहिजे. मग आता डायन मधून न्यूटन मध्ये यायचं असेल तर काय करावं लागेल हो? आता तुम्हाला भारतातून नेपाळमध्ये जायचं असेल तर भारताचे 10 रुपये तिकडे गेल्यानंतर 15 रुपये होतात. आणि नेपाळमधून तुम्ही 15 रुपये घेऊन येत असाल तर भारतात किती दिलं जाईल? 10 रुपये. मग तसंच तसंच इथे मला सांगा आता, डाईन 1 डाईन इक्वल टू न्यूटन किती होईल? 1 डाईन इज इक्वल टू हाऊ मेनी न्यूटन? काय लिहावं लागेल? एन अपॉन, हा, 10⁻, असं असं लिहिता येईल ना, डिवाइड बाय. किंवा असंही लिहिता येतं, 10⁻⁵ न्यूटन, असं पण लिहिता येतं. तर अशा टाईपचं तुम्हाला कुठल्याही एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं कन्व्हर्शन करताना तो कन्व्हर्शन फॅक्टर काढता येईल. येईल ना? येईल ना? आलंच पाहिजे. हा, तर आता आणखीन एक एक्झाम्पल घ्या तुमच्या माहितीसाठी. असा एक एक्झाम्पल आपण पाहतोय बघा. काय इथे 1 जूल इज इक्वल टू 10⁻7 अर्ग, असं तुम्ही पाठ केले कुठेतरी. हे कुणाचं कुणाचं युनिट आहे हो? हे कुणाचं युनिट आहे? एनर्जीचं आहे. म्हणजे कुठलीही एनर्जी असेल, वर्क असेल, कायनेटिक एनर्जी असेल, पोटेन्शियल एनर्जी असेल, हा, कुठलीही एनर्जी असेल तर त्याचं एसआय युनिट काय आहे? बोलत चला, जूल आहे. हा, आणि सीजीएस युनिट काय असेल? अर्क आहे.
तर मग आपण आत्ता जसं केलं होतं तसंच इथे इथे बघूया. 1 जूल इक्वल टू एक्स अर्ग असं घेतलेलं आहे. बरोबर आहे? मग आता तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी असेल, कायनेटिक एनर्जी असेल किंवा वर्कचं असं विचारलं असेल कन्व्हर्शन फॅक्टर, तर तुम्ही ते डायमेन्शन लिहा. त्यांचे डायमेन्शन सारखे एल रेस टू 2, एम रेस टू 1 आणि टी रेस टू 2. बरोबर आहे का? -2 आहे ना? -2 आहे. हा, इथे लिहायला विसरले आहे बघा. इथे लिहायला विसरलेला आहे -2. ते तुम्ही करेक्शन करा तुम्ही. मग आता इथे काय करायचं आहे, इथे पहा, सेम असंच लिहायचं पाठीमागं जसं लिहिलंय तसं. आता इथे ए बी ए बी बी असं घेतलं काय नाही घेतलं तरी चाललं असतं. आता ए म्हणजे एस आय युनिट आहेत आणि बी म्हणजे सीजीएस युनिट आहेत, असं असं समज केलेला आहे इथे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी या, हे आता तुम्हाला माहिती आहे. इथे या एक्स इक्वल टू वरचा मीटर डिवाइड बाय सेंटीमीटर, या सर्वांचा होल स्क्वेअर केलं. म्हणजे हे इथे स्क्वेअर स्क्वेअर आहे म्हणून इथेही होल स्क्वेअर केलं. आणि एम ए म्हणजे काय, एस आय युनिट आहे, के जी लिहिलंय. आणि एम बी हा सीजीएस आहे, ग्रॅम लिहिलं. आणि टाइमचं सेम आहे, त्याचाही पॉवर लिहिलेला आहे. बरोबर आहे. आता त्यांच्या किमती ठेवूया. आता इथे किमती कशा ठेवायच्या, हे मीटर आहे. मीटर बरोबर थोडस इथे काहीतरी जम्पलिंग झालंय. मीटर बरोबर किती, 10⁻⁻⁰ मीटर. 1 मीटर बरोबर किती, 100 सेंटीमीटर. हा, इथे बघा, इथे लिहिलं नाही आहे, थोडस तुम्ही करेक्शन करायचं आहे. 100 सेंटीमीटर बरोबर किती हो पॉवर मध्ये, 10⁻² सेंटीमीटर. बरोबर आहे. बरोबर आहे का? तुम्ही बोलत नाहीये. इथे जरा चुकलेलं आहे, हे स्टेप जरा चुकलेली आहे. मी स्टेप देतोय तुम्हाला. मीटर बरोबर किती, किती सेंटीमीटर. हा, 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर इक्वल टू, मी असं लिहू शकतो का, 10⁻² सेंटीमीटर लिहू शकतो का? येस ना. मग आता इथे मी 10⁻² लिहिलं सेंटीमीटर, पण कंसाचा काय आहे, स्क्वेअर आहे, म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर आहे. म्हणजे काय होईल, 10चा पॉवर किती होईल सांगा. 10⁻² काय होईल, 4 होईल. म्हणजे 10⁻4 होईल या ठिकाणी. ही किंमत या ठिकाणची आहे. बरोबर आहे. आता किलोग्रॅम सांगा मला, इथे किलोग्रॅम हे भागिले 100 नाही बरं का, 1 सेंटीमीटर आहे भागिले. इथेही तसंच सांगा मला. इथे काय होईल, या ठिकाणी हे 1000 ग्रॅम हे चुकीचं आहे, तर या ठिकाणीही काय होईल, 1000 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. मग 1000 ग्रॅमचं काय होईल, 10⁻³ होईल नाही का. बरोबर आहे. आता पुढे सेकंदचं हे कॅन्सल होईल. म्हणजे या दोघांची रिलेशन काय येईल, 10⁻², या दोघांची बेरीज होईल किती, 7. 4 + 3 7 होईल की नाही. मग उत्तर काय आलं आपलं, 10⁻7. मग हेच अपेक्षित होतं आपल्याला. 1 जूल इक्वल टू 10⁻7 अर्ग, हे अपेक्षित होतं. फक्त आता इथून चूक झालेली आहे थोडीशी, तुम्ही दुरुस्त करायचं आहे. इथे रिलेशन या ठिकाणचं चुकलेलं आहे, तर तुम्ही रिलेशन कसं करायचं आहे,
इथे भागिलेचे हे किमती दिलेले आहेत, तर हे न घेता तुम्ही डायरेक्ट असं केला तरी असंही करता येईल, पण तसं न करता हेही करू शकताय तुम्ही असं. तर लक्षात आलं का? त्याही पद्धतीने करून दाखवलंय थोडस. इथे बघा, बरोबर आहे तेही, इथेही बरोबर उत्तर आणलेलं आहे, पण ते वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे इथे इथे सेंटीमीटर मध्ये घेतलेले दोन्हीही, इथे ह्याचं असं उलट कनेक्शन केलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, मी सांगितलेल्या पद्धतीने करा. करता येईल ना? हा. आता आता आणखीन एखादी तुम्हाला फिजिकल क्वांटिटी घेऊन दाखवतो. फिजिकल क्वांटिटी एखादी घेऊन दाखवतो. आता जनरल कुठलीही घ्या तुम्ही. आता फॉर एक्झाम्पल इथे मास घेऊन दिले बघा. आता मास एसआय युनिट किलोग्रॅम आहे, सीजीएस युनिट ग्रॅम आहे. मग त्यांचे डायमेन्शन लिहिलात तुम्ही, इथे डायमेन्शन लिहिलात. मासचं डायमेन्शन काय येणार आहे? m/1. आणि इथे 1 किलोग्रॅम, इथे 1 ग्रॅम, म्हणजे 1000 ग्रॅम, इथे 1 ग्रॅम. मग एक्स ची किंमत काय? 1000 ग्रॅम डिवाइड बाय 1 ग्रॅम. ग्रॅम ग्रॅम कॅन्सर. मग राहिलं काय आपल्याकडं? हा, म्हणजे 1000 राहिलं, म्हणजे 10⁻³ मग आता इन केस 1 किलोग्रॅम इज इक्वल टू हाऊ मेनी? किती? 10⁻³ बरोबर आहे. तर अशा टाईपचं तुम्हाला काय करता येईल, कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं कन्व्हर्शन एसआय युनिट टू सीजीएस करताना ही मेथड वापरून कन्व्हर्शन फॅक्टर काढता येतील. त्याच पद्धतीने इथं लेंथचं दिलेलं आहे. लेंथचं किती आलेलं आहे? 10⁻² आलेलं आहे. हा, तर असं तुम्ही कुठलेही फिजिकल क्वांटिटीचं करू शकताय ना? हा, तरी इन केस सम लिमिटेशन ऑफ डायमेन्शनल अनालिसिस आहे. आता हे डायमेन्शनल अनालिसिस आपण 3 पद्धतीने बघितलेले आहेत, युजेस त्याचे. तर त्याचे काही लिमिटेशन आहेत, काही गोष्टीला आपण बघू शकत नाही, त्याच्या पुढे बघू शकत नाही. म्हणून इथे काय सांगितलेलं आहे, डायमेन्शनल अनालिसिस कॅन नॉट बी यूज. ही डायमेन्शनल अनालिसिस आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनला वापरू शकत नाही, म्हणजे जॉमेट्रीमध्ये वापरू शकत नाही, आणि लॉगॅरिथमिक फंक्शनमध्ये वापरू शकत नाही. लॉग टेबलचे जे काही कॅल्क्युलेशन असतात तिथे वापरू शकत नाही. हे लिमिटेशन आहे. दुसरा लिमिटेशन आहे, धिस मेथड नॉट युजफुल. ही युजफुल करता येत नाही. कुठे? इफ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इज नॉट डायमेन्शनलेस क्वांटिटी. म्हणजे प्रोपोर्शनल जी संख्या येते, कॉन्स्टंट किंमत जी येते, त्याची आपल्याला डायमेन्शन काढता येत नाही. पण काही प्रोपोर्शनल कॉन्स्टंटची किंमत काढता येते. त्यानंतर आपण जसं शिकत जाऊ पुढं पुढं ते बघता येतं. पण काही क्वांटिटीची कॉन्स्टंट किमती ज्या असतात त्यांच्या डायमेन्शन काढता येत नाहीत. त्यानंतरचा नेक्स्ट थर्ड, इफ द करेक्ट इक्वेशन कंटेन सम मोर टर्म. आता सम मोर टर्म म्हणजे काय? इथे दाखवलंय पहा. एखादी फिजिकल क्वांटिटी असते, बरेच टर्म असतात. इथे कायनेमॅटिकल इक्वेशन मध्ये डिस्प्लेसमेंट एस इक्वल टू यू टी ही एक टर्म आहे, प्लस 1/2 AT स्क्वेअर आहे. याच्यामध्ये डायमेन्शन कसं दाखवतं? इथे एक डायमेन्शन आणि हा डायमेन्शन इक्वल दाखवतो, म्हणजे यू टी इक्वल टू AT स्क्वेअर ही इक्वल दाखवतो. म्हणजे थ्रूआउट इक्वेशन चे डायमेन्शन असं बॅलन्स डिस्प्लेसमेंटला होत नाहीये. म्हणजे इथे प्लस किंवा मायनस जर आलं तर आपल्याला तिथे बरोबर असं दाखवावं लागतं. तर अशा टाईपचं इथे हा थर्ड लिमिटेशन काय सांगतोय, इफ द करेक्ट इक्वेशन कंटेन्स सम मोर टर्म ऑफ द सेम डायमेन्शन. आता दोन टर्म आहेत सेम डायमेन्शनचे, यू टी
प्लस वन हाफचं डायमेन्शन असतं 80 स्क्वेअर. इट इज नॉट पॉसिबल टू नो अबाउट देअर प्रेझेन्स युजिंग डायमेन्शनल. म्हणजेच इथे लक्षात आलं असेल तुमच्या की एस इक्वल टू हे पण सॅटिस्फाईज होऊ शकतो आणि एस इक्वल टू यू टी पण सॅटिस्फाईज होऊ शकतो डायमेन्शनली. म्हणजे हे लक्षात ठेवावं, या ठिकाणी प्लस आल्यानंतर आपल्याला हे लिमिटेशन मध्ये थोडस वेगळ्या नियमाने जावं लागतं हे चेक करताना इक्वेशन. अशा टाईपचं आपण आज युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस इथे पाहिलं. 3 प्रकारचे पाहिले आणि त्याचे लिमिटेशन्स पाहिलेले आहे.